नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून ओल्डी गोल्डी बोलते आहे. आज आपण अगदी साधी रेसिपी करणार आहोत. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मग काहीतरी असं गरम गरम संध्याकाळी खायला लागतं, म्हणून मी आज तुम्हाला फ्राईड राईसची रेसिपी दाखवणार आहे. हा आपला चायनीज फ्राईड राईस आहे. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया आणि आपण आपली सगळी रेसिपी बघूया. खूप सोपी आहे आणि लवकर होते. फ्राईड राईस करण्यासाठी मी हा जो भात आहे हा गरम पाण्यात टाकून उकळवून घेतला, कारण हा आपल्याला मोकळा लागतो. त्यामुळे बघा, आणि हा खूप गरम आहे सध्या अजूनही, पण हा मोकळा होण्यासाठी याला चाळणीवर उपसला आणि मी याला डायरेक्टच कुकरमध्ये शिजवलं. शिट्टी नाही लावली आणि झाकणी नाही लावलं, नुसतंच डायरेक्ट खळखळून त्याला गरम पाण्यामध्ये उकळून हा राईस करून घेतला आहे. हा राईस आता मी बाजूला ठेवते आहे. आपल्याला ज्या भाज्या हव्या असतात त्या, खरं तर चायनीज राईसमध्ये पनीर वगैरे काही टाकत नाही, पण घरी खायचं आहे म्हणून मी हा पनीर घेतलेला आहे. बाकीच्या भाज्यांमध्ये कांदा आहे, लसूण आहे, मटर आहे. आणि आपण हे सॉसेस यामध्ये टाकणार आहोत. हे रेड चिली सॉस आहे, हे ग्रीन चिली सॉस आहे आणि हे सोया सॉस आहे. या थोड्या मिरच्या आहेत आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करतो आहे. आणि हा वोक आहे, कारण की याला दांडी जरी नसली तरी याचं हे अगदी पातळ आहे आणि हे हाय फ्लेमवरच हे करायचं असतं, म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये तेल घालते आहे. आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये बटर घालायला पाहिजे, तर बटरच्या ऐवजी मी थोडंसं तूप घालणार आहे. म्हणजे बटर आहे पण थोडं तूप घालायचं आहे, आपल्याला एक वेगळा स्वाद त्या फ्राईड राईसला येतो. खूप छान स्वाद येतो फ्राईड राईसला. तुम्ही करून पहा. बटरचा राईस तरी जर उद्या उरला तर थोडा एक विशिष्ट वेगळा वास येतो, पण तुपाच्या राईसचा वास येत नाही. हे मी साजूक तूप यामध्ये घातलं आहे. आता सगळ्यात आधी आपण यामध्ये घालून घेऊया लसूण आणि बारीक हिरवी मिरची. आणि गॅस मी फुल ठेवलेला आहे, त्यामुळे हे असंच आपल्याला करायचं आहे. माझ्याकडे आज पातीचा कांदा नाही, त्यामुळे मी तो घालणार नाही आहे. फक्त हे जे साधं केलं आहे पटापट. आता याच्यामध्येच आपण, कारण आपल्याला खूप काही हा जाळायचा नाही आहे, हे सगळं आपण टाकून घेतो आहे आणि याला दाबून हलवतो. हा ट्रान्सलुसंट झाला ना कांदा की मग पटापट याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. ही बीन्स घेतली आहे मी, बीन्स मी थोड्या टाकते. ही सिमला मिरची अर्धी मी टाकते. हा फ्लावर आहे, हा अर्धा टाकते आहे. हे गाजर आहे. आता याला आपल्याला करून घ्यायचं आहे चांगलं. फुल गॅसवरच आपण करतो आहे. या बाकीच्या भाज्या टाकल्यामुळे थोडंसं या भाज्या आपल्याला क्रंचीच ठेवायच्या आहेत, पण बारीक कापल्यामुळे या तशाही तेलाच्या वाफेत छान शिजून जातात. गॅस मी कुठेही कमी केलेला नाही. कच्चा फ्लावर किंवा कच्चा गाजर आपण खाऊ शकतो. सॅलडमध्ये आपण ते सगळं कच्चंच खात असतो, त्यामुळे एवढं काही हे असं होत नाही की चांगलं लागत नाही. खूप छान लागतो. आणि ॲक्च्युली काय झालं, या भाज्या तेलात तळल्याच गेलेल्या आहेत तसा विचार केला तर. हे फक्त लाल करायचं नाही आहे आपल्याला. आणि आता हा माझ्याकडे मटर आहे, पण हा ब्लांच केलेला आहे, त्यामुळे हा मटर मी उशिरा घालते यामध्ये. थोड्याशा या भाज्या होऊन देते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तशाही माझ्या भाज्या तेलामध्ये ते सातळल्या गेल्या आहेत चांगलं.
अगदी व्यवस्थित. नंतर आपण त्याला थोडीशी पाण्याचा शिपका मारून आपण भाज्यांना एक वाफ आणणार आहोत आणि आपल्या भाज्या त्या व्यवस्थित होतील. आता याच्यावर मी एक पाण्याचा शिपका फक्त म्हणजे आता या भाज्या जाणार नाहीत, पण छानपैकी मऊ होऊन जातील आणि त्यांचा क्रंच पण तसाच राहील. आता आपल्याला काय करायचं आहे, हा रेड चिली सॉस आपण यात टाकतोय 2 चमचे. त्यानंतर हा ग्रीन चिली सॉस हा 1 चमचा टाकला आहे. आणि सोया सॉस फक्त आपल्याला हे करायचं आहे, वरती टाकायचं आहे भातावर. का? कारण मग या सोया सॉसमुळे भाज्यांचे रंग बदलून जातात. आपल्याला ते रंग बदलवायचे नाही. आणि नंतरही आपण तो भात तसाही शिजवणार होता. त्यामुळे आता आपला हे सगळं तयार झालं आहे. यामध्ये आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे. भाज्यांच्या हिशोबाने मी मीठ घातलेलं नाही आहे, तर मी हे थोडंसं भाज्यांच्या हिशोबाने मी अगदी थोडं मीठ घालते, कारण मी राईसमध्ये शिजवताना मीठ घातलं होतं. आता आपण इथे राईस घालणार आहोत. आता यावेळेस मी थोडा गॅस कमी करते आहे. बस आपल्याला जेवढा राईस घालायचा होता तेवढा मी घातला. या फ्राईड राईसवर आता आपल्याला सोया सॉस थोडासा घालायचा आहे. 1, 2 आणि 3. मी घरच्याच तांदूळात हा फ्राईड राईस केलेला आहे, त्यामुळे लांब तांदूळ वापरला नाही आहे. मी गॅस बंद केला आहे. आपल्या फ्राईड राईस तयार झाला आहे. आता आपण त्याचं प्लेटिंग करूया. खूप छान वास फ्राईड राईसचा सुटलेला आहे. तर हे प्लेटिंग आता करून घेते. जरा मी विसरले, थोडेसे हे पनीरचे तुकडे फक्त यात टाकून, आपल्याला गॅस लावायचा नाही आहे, तर हे नुसतेच असे पनीरचे तुकडे आपल्याला यामध्ये घ्यायचे. कारण या गरम राईसच्या वाफेमध्ये ते पनीरचे तुकडे खूप छान तयार होऊन जातात. आपल्याला त्याला शिजवायचं नाही. तर आता हा राईस मी काढून घेते.
हे नाहीच आहे, त्यामुळे मी फक्त थोडीशी कोथिंबीर फक्त यावर घालते, कारण हिरव्या म्हणजे कांद्याची पात माझ्याकडे नाही, याच्यावर कांद्याची पात घालते. आणि याच्यावर मी थोडंसं हे जे आहे हर्ब्स, ते हर्ब्स मी टाकणार आहे. हर्ब्स टाकल्याने त्याला छान चव येते. आपण थोडेसे हर्ब याच्यावर स्प्रिंकल करूया. आपला फ्राईड राईस तयार झाला. हा गरम गरम फ्राईड राईस. आता तुमच्याजवळ जर तुमच्या घरी जर तुम्ही याच्यासोबत काही करत असाल तर ते तुम्ही खाऊ शकता, पण हा तसाही नुसताच खायला खूप छान लागतो. त्याची काही गरजच नाही आहे आपल्याला दुसरं काही करायची. त्यामुळे फक्त फ्राईड राईस झाला तो 5 मिनटात, पण भाज्या चिरणं, स्वच्छ करणं याच्यामध्ये खूप वेळ जातो म्हणून. आणि शिळ्या भाताचा फ्राईड राईस खूप छान होतो. आज मी ताज्या भाताचा केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? घरच्याच भाताचा, म्हणजे लांब तांदूळ नव्हता, जो घरचा होता साधा तांदूळ, त्याचाच मी फ्राईड राईस केला आहे. खायला खरोखरच चविष्ट लागतो. रोज आपण जो भात खातो ज्या तांदळाचा, त्याचाच बनवला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उल्डी गुल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल.